पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली। 2 भावांपैकी धाकटा भाऊ गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता आहे। त्याचा फोन बंद आहे, कुठे गेला काही समजत नाही। तक्रार करणारा मोठा भाऊ रोहन शर्मा होता, तर बेपत्ता तरुणाचे नाव होते रवी शर्मा। दोघे मूळचे बिहारचे, पण गेल्या काही वर्षांपासून पुण्यात कात्रज परिसरात मजुरी करत राहायचे। पोलिसांनी बेपत्ता तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला। रवी ज्या बांधकाम साईटवर रात्रपाळीला कामाला जात होता, त्या साईटची सीसीटीव्ही फुटेज तपासली, सहकाऱ्यांची चौकशी केली, त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस केले। 2-3 दिवस काहीच हाती लागले नाही। पोलीस विचार करत होते की एकतर हा तरुण शहर सोडून गेला असेल किंवा त्याचे काही बरे वाईट झाले असेल। सर्व बाजूंनी तपास चालू होता। अखेर तपासाची सुई कात्रज घाटाकडे वळली। डोंगराच्या एका खोल कपारीत रवीचा मृतदेह आढळून आला। अवस्थेच्या बघता हत्येची खात्री पटली, धारदार शस्त्राने वार केलेले होते। पोलिसांनी मयताचा मोठा भाऊ रोहनला बोलावून घेतले, ओळख पटवली। रोहनने मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारही उरकले। पण काही गोष्टी पोलिसांच्या मनात खटकत होत्या। रोहनची अतिशय शांतपणे केलेली चौकशी, त्याचे अतिशय सहज वागणे, त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा रोहनकडेच वळवली। अखेर रोहनने पोलिसांसमोर सर्व कबुली दिली। ही कहाणी फक्त पैशाची नव्हती ना दारूची, तर ती होती विश्वासघाताची आणि नात्यातील विषारी वळणाची। रोहन आणि रवी हे दोघे भाऊ 7-8 वर्षांपूर्वी पुण्यात आले। सुरुवातीला दोघे एकटेच राहायचे। 2 वर्षांपूर्वी रोहनने आपली पत्नी नेहा हिला पुण्यात बोलावले। जेवणाची घराची सोय व्हावी आणि कामावर मन लागावे असा विचार होता। कात्रजमध्येच एका खोलीतून मोठ्या रूममध्ये शिफ्ट झाले। तिघे राहू शकतील एवढी जागा झाली, पण येथूनच अडचणी सुरू झाल्या। रात्री झोपण्याची जागा अपुरी पडू लागली, त्यामुळे रवीने रात्रपाळीची नोकरी घेतली। रोहन दिवसा कामाला जायचा, रवी रात्री। असे झाले की रात्री रोहन घरी असायचा, नेहा त्याच्यासोबत। दिवसा रोहन गेल्यावर रवी घरी यायचा, नेहा त्याची काळजी घ्यायची, जेवण बनवायची, कपडे धुवायची। नेहाला मात्र रवी हा सुरुवातीपासूनच फार आवडायचा। लग्नाआधीपासूनच ती रवीच्या प्रेमात होती। तिने रवीला अगदी स्पष्टपणे सांगितलेही होते, तुझ्याशीच लग्न करायचे होते मला। पण रवी हसून टाळायचा। आता तू माझ्या घरीच आलीस ना, म्हणजे माझीच झालीस, अशी थट्टा मस्करी करायचा। नेहा मात्र गंभीर होती। पती कामाला गेल्यावर ती रवीची वाट पाहायची, त्याच्याशी प्रेमाने बोलायची। रवीला सुरुवातीला फारसे कळले नाही, पण हळूहळू त्यालाही नेहाची साथ आवडू लागली। दोघेही एकटे, दिवसभर घरी, मग जवळीक वाढलीच। काही महिन्यातच त्यांचे अवैध संबंध सुरू झाले। रोहनला काहीच कळत नव्हते, तो आपल्या भावावर आणि बायकोवर पूर्ण विश्वास ठेवायचा। पण 3-4 महिन्यात परिस्थिती बदलली। नेहा रोहनला स्पर्शही करायला तयार नव्हती, रात्री जवळ येऊ दिले नाही। रोहनने सुरुवातीला समजून घेतले, पण 1-1.5 महिना झाला तरी तेच चालू राहिले, तेव्हा रोहनच्या मनात संशय आला। एका रात्री तो मध्यरात्री उठला आणि नेहाचा फोन चेक केला। त्यात रवी आणि नेहाचे अश्लील चॅट, फोटो, व्हिडिओ सगळे सापडले। रोहनला राग अनावर झाला। त्याने तात्काळ रवीला फोन लावला आणि सर्व सांगितले। रवी घाबरला, तो घरी परतलाच नाही। एका साईटवरून दुसऱ्या साईटवर लपायला लागला। रोहन 2-3 दिवस त्याचा शोध घेत होता। अखेर 19 नोव्हेंबर 2015च्या रात्री रोहनने रवीला त्याच्या साईटवर गाठले। दोघांमध्ये भांडण झाले। रवीने माफी मागितली, पण रोहनचा राग शांत झाला नाही। त्याने जवळच ठेवलेले धारदार चाकूने रवीवर वार केले। रवीचा जागीच मृत्यू झाला। रात्री साईटवर कोणी नव्हते। रोहनने रवीचा मृतदेह गाडीत टाकला आणि कात्रज घाटातील एका खोल कपारीत फेकून दिला। घरी येऊन तो शांतपणे झोपला। सकाळी नेहाने विचारले, रवी कधीपासून आला नाहीये, काय झालं त्याला? रोहन म्हणाला, काळजी करू नको, मी पोलिसांत तक्रार करतो। आणि तो भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गेला। तिथे धाकट्या भावाची बेपत्ता तक्रार नोंदवली। पोलिसांनी तपास केला आणि सत्य समोर आले। रोहनने सर्व कबुली दिली। नेहालाही अटक झाली। दोघांवर खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला। ही घटना सांगते की नात्यांचा विश्वास किती नाजूक असतो। प्रेम, विश्वास, जवळीक याच गोष्टी कधी विषारी बनतात आणि आपले आयुष्य उधळून लावतात। काजल नेहासारख्या अनेक स्त्रिया आणि अजय रवीसारखे अनेक तरुण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि मग असे भयंकर परिणाम होतात। आजही ही कहाणी समाजाला प्रश्न विचारते की आपण किती सहज विश्वासघात करतो, किती सहज नात्यांची पवित्रता संपवतो आणि त्याची किंमत कुणाला मोजावी लागते